मित्रांनो, आपण कापूस पिकाची लागवड केल्याच्या नंतर जे कापूस पिकामध्ये तणनाशक आहे तर ते फवारल्या गेलं नाही। मग आपल्याला तण जे आहे तर ते आपल्या कापूस पिकामध्ये झाल्याच्या नंतर कोणतं तणनाशक त्यामध्ये फवारू शकतो तर त्याचीच माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे, जेणेकरून आपल्या कापूस पिकामध्ये जर तण नियंत्रण झालं तर त्यामध्ये आपल्याला कापूस पिकामध्ये भरघोस उत्पादन घेऊ शकता, किंवा जे रस शोषक कीड आहे तर ती कीड आपल्या कापूस पिकामध्ये येत नाही, त्यासाठी तण नियंत्रण करायचं आहे। मजूर आपल्याला त्यामध्ये मिळत नाही, त्यासाठी आपल्याला जे तणनाशक आहे तर ते त्यामध्ये फवारू शकता। मग ते तणनाशक कोणतं तर त्याचीच माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी महेश सावंत, तुम्ही बघत आहात रॉयल शेती। तर मित्रांनो, आपल्याला त्यामध्ये तण जे आहे तर तण दोन प्रकारचे असतात, त्यामध्ये गोल रुंद पानाचे तण आणि त्यामध्ये जे गवतवर्गीय तण आहे तर ते तण असतात। तर मग मित्रांनो, यात दोन्ही तणाचं बंदोबस्त करण्यासाठी काही हेर्बिसाइड आहे किंवा तणनाशक आहे, त्यामध्ये नुसते गोल आणि रुंद पानाचे तण असेल तर त्यासाठी एक तणनाशक मी तुम्हाला सांगणार आहे। मित्रांनो, त्यामध्ये आपल्याला जे तणनाशक आहे तर मी जे तणनाशक सांगतो तर हे तणनाशक मित्रांनो आपल्याला उगवण्याच्या अगोदर, म्हणजे आपलं जे कापूस पीक आहे तर ते कापूस पीक उगवण्याच्या अगोदर आपल्याला त्यामध्ये फवारता येतं, आणि उगम पश्चात म्हणजे कापूसही उगलेला आहे आणि त्यामध्ये तणही उगलेलं आहे अशाही टायमामध्ये आपल्याला जे हेर्बिसाइड आहे किंवा तणनाशक आहे तर ते आपल्याला हे फवारता येतं। तर मित्रांनो, आपल्याला जे हे तणनाशक आहे तर हे तणनाशक आपल्याला उगवण्याच्या नंतर पश्चात म्हणजे कधी फवारायचं आहे तर मित्रांनो, उगवण्याच्या पश्चात म्हणजे आपल्याला ज्यावेळेस आपलं कापूस पीक 5 ते 6 पानावर आहे त्यावेळेस आपल्याला फवारायचं आहे। जे गवत आहे तर ते गवत आपल्याला 2 ते 3 इंचाचं किंवा 2 ते 3 पानावर असेल त्यावेळेस आपल्याला यावर फवारणी करायची आहे या तणनाशकाची। तर मग मित्रांनो, आता बघूया की कोणते तणनाशक जे आहे तर ते आपल्याला बाजारामध्ये नावाने उपलब्ध आहे आणि त्यामध्ये कोणता घटक बघायला मिळतो। तर मित्रांनो, जे तणनाशक आहेत त्यामध्ये हिटवीड जे आहे तर हिटवीड गोदरेज कंपनीचे येतं, त्यामध्ये जे घटक आहे तर तो पायरिथ्योबॅक सोडियम घटक त्यामध्ये येतो 10% EC फॉर्ममध्ये। मित्रांनो, हे जे याचं प्रमाण आहे तर हे आपल्याला 300 मिली प्रति एकरसाठी त्यामध्ये वापर करायचा आहे। मित्रांनो, हे जे तणनाशक आहे पायरिथ्योबॅक सोडियम, तर मित्रांनो हे रुंद आणि गोल पानासाठीच काम करतं। आपल्या शेतामध्ये जर रुंद आणि गोल पानं जर असेल तर आपण याचा वापर करू शकता। मित्रांनो, दुसरं आहे टार्गा सुपर, धानुका कंपनीचं येतं, यामध्ये जो घटक आहे तर तो घटक आहे क्युझॉल्फ ऑफ इथाइल। मित्रांनो, हे 5% EC फॉर्ममध्ये येत असतो, तर याचा डोज आहे तर प्रति एकरासाठी 400 ml आहे। तर मित्रांनो, हे क्युझॉल्फ ऑफ इथाइल आहे तर हे आपल्याला गवतवर्गीय पिकासाठी चालतं। मित्रांनो, आपल्या शेतामध्ये जर दोन्ही गवतवर्गीय पीक असेल तर त्यामध्ये आपण हिटवीड जे आहे तर ते आणि टार्गा सुपर हे दोन्हीचं मिश्रण करून आपण त्यामध्ये गवतवर्गीय पीक आणि लांब आणि रुंद पानाचे जे गवतवर्गीय पीक आहे तर त्याला आपण कंट्रोल त्यामध्ये करू शकतो। तर हे आपल्याला हिटवीड जर घेतलं तर 300 ml घ्यायचं आहे प्रति एकरासाठी, टार्गा सुपर घेतलं 400 ml, हे दोन्हीचं कॉम्बिनेशन करून सुद्धा आपण गवत नियंत्रण करू शकता। किंवा मित्रांनो, हे आपल्याला जर लई जड वाटत असेल तर मग मित्रांनो आपण त्यामध्ये जे कॉम्बिनेशन असलेलं जे तणनाशक आहे तर ते सुद्धा फवारू शकता। तणनाशकामध्ये मित्रांनो गोदरेज कंपनीचंच हिटवीड मॅक्स या नावाने येतं, पायरिथ्योबॅक सोडियम आहे तर ते आपल्याला 6% WW मध्ये येतं। मित्रांनो, त्याचबरोबर त्यामध्ये प्लसमध्ये क्युझॉल्फ ऑफ इथाइल आहे तर तो 5% EC फॉर्ममध्ये येतो। तर मित्रांनो, हे सुद्धा आपल्याला गोल पान आणि रुंद पान त्याचबरोबर गवतवर्गीय जे तण आहे तर या समद्या तणाला त्यामध्ये कंट्रोल करण्यास मदत मिळतं। त्यामुळे मित्रांनो, हिटवीड मॅक्सचा आपण त्यामध्ये वापर करू शकता। याचं जे प्रमाण आहे तर ते आपल्याला 400 ml प्रति एकरासाठी वापर करायचा आहे। मित्रांनो, हिटवीड मॅक्स जर मिळालं नाही तर त्यामध्ये आपल्याला जे दुसरं आहे तर ते बाहेरचं घासा या नावाने येतं। तर मित्रांनो, याचा जो डोज आहे तर तो 500 ml प्रति एकरासाठी वापर करायचा आहे, किंवा धानुकाचा डोजो मॅक्स आहे त्याचा सुद्धा 500 ml प्रति एकरासाठी आपल्याला त्यामध्ये वापर करायचा आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने जे आहे तर ते तणनाशक होते। पण मित्रांनो, यामध्ये आपल्याला काळजी अशी घ्यायची आहे की आपल्याला जे 5 ते 6 पानावर आपलं ज्यावेळेस कापूस राहील त्यावेळेसच आपल्याला या तणनाशकाचा वापर करायचा आहे। कापूस जो आहे तर तो पिवळा त्यामध्ये जास्त प्रमाणात पडणार नाही, त्यामुळे आपण मित्रांनो अशा पद्धतीने 5 ते 6 पानावर आणि गवत 2 ते 3 पानावर राहील त्यावेळेस आपण याचा वापर हा तणनाशकाचा करू शकता। ज्यावेळेस मित्रांनो 15 ते 25 दिवसाच्या कालावधीत आपलं कापूस पीक राहील त्यावेळेसच आपल्याला तणनाशकाचं फवारणी त्यामध्ये करायची आहे। मित्रांनो, तणनाशक फवारणीसाठी आपल्याला स्वच्छ पाण्याचा वापर करायचा आहे, त्यामध्ये गढूळ पाणी जे आहे तर ते वापरायचं नाही, त्यामध्ये रिझल्ट येणार नाही। मित्रांनो, आपलं क्षारयुक्त जर पाणी जास्त प्रमाणात असेल तर त्यामध्ये एका टाकीला 1 लिंबू आपण त्यामध्ये पिळून त्यामध्ये फवारणी जी आहे तर ती करू शकता। तर मित्रांनो, माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा। मित्रांनो, धन्यवाद। जय जवान जय किसान।